Hello everyone. So today in this lecture, we discuss about the frequency response first, and then we discuss about the virtual ground and virtual short concept. Now, what is the question on this frequency response? Frequency response is nothing but what the characteristics of operation amplifier. Remember that. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ही कॅरेक्टरिस्टिकच आहे किंवा पॅरामीटर आहे किंवा आपण म्हणून स्पेसिफिकेशन आहे कशाचं ऑपरेशन अँप्लिफायरचं. ओके. आणि ही फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय असतं हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं. याच्यावर बऱ्याच वेळा इंडिव्हिज्युअल क्वेश्चनिंग झालेलं आहे. एक्सप्लेन द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ ऑपरेशन अँप्लिफायर. ओके. फॉर बोथ गेन, क्लोज लूप गेन अँड ओपन लूप गेन. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा असतो. 3 मार्काला पाहून बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. एक्सप्लेन द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ ऑपरेशन अँप्लिफायर. ओके. आणि त्यानंतर आपण व्हर्च्युअल ग्राउंड आणि व्हर्च्युअल शॉर्ट हे दोन कन्सेप्ट बघणार आहोत. तर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय? सो लुक हियर, व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. So this frequency response is nothing but what? The graph. हा एक ग्राफ आहे आणि हा कोणाचा रिलेशन शो करतो तर फ्रिक्वेन्सी वर्सेस और वी कैन से फ्रिक्वेन्सी एंड इट शो द रिलेशन बिटवीन द गेन, वोल्टेज गेन. ओके. सो दिस ग्राफ शोज द फ्रिक्वेन्सी एंड रिलेशन बिटवीन द वोल्टेज गेन. सो आई कैन राइट हियर द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज नथिंग बट व्हाट? It is a graph. It is a graph which shows the relation between frequency and voltage gain of op amp. Okay, voltage gain of op amp. हा एक ग्राफ आहे बाळांनो जो काय शो करतो तर रिलेशन शो करतो कशामध्ये तर फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज गेन मध्ये. आता आपण म्हणतो की ओपन लूपची गेन इनफायनाइट असते. ओके. बट इट इज इनफायनाइट फॉर व्हॉट? दी स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. ओपन लूपची गेन इनफायनाइट असते बाळांनो, पण इट इज इनफायनाइट फॉर स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी. प्रॅक्टिकली मी त्याची व्हॅल्यू सांगितली 10⁵ असते. व्हॉट इज द ओपन लूप गेन, व्होल्टेज गेन ऑफ op amp? Okay, so it is 10⁵ practically, and ideally we can say it is infinite. But what happen whenever we can increase their frequency, that open loop gain start to reduces. काय म्हटलं मी बाळांनो नीट लक्ष द्या. जी काय व्होल्टेज गेन असते ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतो प्रॅक्टिकली, त्यावेळी ती जी व्होल्टेज गेन आहे ती काय होते? रिड्यूस व्हायला स्टार्ट होते. ओके. आता हे असं का होतं तर हे op amp चा एक पॅरामीटर आहे की ज्याच्यामध्ये जर आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करत गेलो तर ऑटोमॅटिकली त्याची गेन काय होते? रिड्यूस होते. आणि ही प्रॅक्टिकली प्रूव्ह झाले बाळ. आणि ते जे काही प्रॅक्टिकल रिडिंग्स मिळाले ज्यावेळी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली आणि आफ्टर सम टाइम दिस गेन बिकम युनिटी. हे लक्षात घ्या. जशी फ्रिक्वेन्सी वाढवत गेलो तसं ती गेन काय होत गेली? कमी कमी होत गेली आणि सर्टन लेवल नंतर ती काय झाली? 1 झाली. ओके. आणि हे सगळे प्रॅक्टिकल रिडिंग्स आहेत बाळांनो. आणि त्याच्यावरून एक फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ड्रॉ केला गेला आणि तो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स म्हणजे काय तर रिलेशन बिटवीन व्हॉट? फ्रिक्वेन्सी अँड voltage gain of that op amp. Now look at here. So on y axis here we are going to write the voltage gain, and on x axis we are going to write here frequency. इथं आपण फ्रिक्वेन्सी लिहिणार आहोत x axis वर. ओके. आणि फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये असेल आणि इथं व्होल्टेज गेन असेल. x axis वर काय आहे? व्होल्टेज गेन आहे. तर बघा इथे दी व्हॅल्यू स्टार्ट फ्रॉम 1
ओके, इथं 0 लिहिलेलं नाहीये मी, 1 लिहिलंय. 1 देन 10, हे पण 10 ने इन्क्रीज होते 10, त्यानंतर 100, त्यानंतर 1K, 1K म्हणजे 1000 लक्षात घ्या, त्यानंतर 100K. ओके, आफ्टर दॅट देर इज ए 1000K, वी कॅन से 1, 10, 100, 1K, 10K, 10K and then 100K. 100K म्हणजेच काय, त्याची प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे हे लक्षात घ्या. प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय असते, ओपन लूप गेनची 10⁵ असते, आणि 100K म्हणजेच काय तर 10⁵. हे लक्षात घ्या. 100K मीन्स व्हॉट, 10⁵, दॅट मीन्स 1 लाख. ओके, ओपन लूप गेन किती असते म्हणून मी सांगितलं, प्रॅक्टिकली 10⁵ असते. ओके, सो म्हणजेच 1 लाख असते, आणि इथं 100K म्हणजेच काय बाळांनो, 1 लाख आहे. सो ही व्होल्टेज गेन मी इथं जी लिहिलेली आहे ती काय असते, ही कशासाठी आहे, ओपन लूप गेन साठी आहे. आणि 1K कोणाची असते, 8 मॅक्स. आपण क्लोज लूप मध्ये किती गेन घेऊ शकतो, तर अप टू 1K म्हणजे 1000 पर्यंतच गेन घेऊ शकतो. हे लक्षात घ्या, मॅन्युअली आपण 1000 पर्यंतच गेन ऍडजस्ट करू शकतो क्लोज लूप मध्ये. ओके, सो हा जो 1K चा पोर्शन आहे, दिस 1K व्होल्टेज गेन इज फॉर क्लोज लूप, रिमेंबर दॅट. ओके, आता त्या फ्रिक्वेन्सीज पण अशाच व्हॅरी होणार आहेत. पहिल्यांदा 10 हर्ट्ज, त्यानंतर 100 हर्ट्ज, त्यानंतर 1K, त्यानंतर 10K, 100K, आफ्टर दॅट 1 मेगाहर्ट्ज. ओके, त्यानंतर काय असणार आहे, 1 मेगाहर्ट्ज. आता बघा इथे जी कट ऑफ फ्रिक्वेन्सी असते, सो दिस कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज ऍट 10 हर्ट्ज. आता कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ज्या फ्रिक्वेन्सी पासून व्होल्टेज गेनचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे तो काय होतो, रिड्यूस वाला स्टार्ट होतो. ओके, ज्या फ्रिक्वेन्सी पासून व्होल्टेज गेनची जी मॅग्निट्यूड आहे ती काय होते, रिड्यूस व्हायला स्टार्ट होते, त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो, कट ऑफ फ्रिक्वेन्सी. सो आफ्टर 10 हर्ट्ज, लुक इट हियर, देयर इज ए व्हाट हॅपन, देयर इज ए डिकेइंग ऑफ दॅट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, किंवा व्होल्टेज गेन काय होते बाळांनो, तर ती डिक्रीज व्हायला स्टार्ट होते. ओके, आता बघा फॉर 1K म्हणजे ही क्लोज लूप साठी फ्रिक्वेन्सी आहे, आणि ती कट ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 1K साठी फ्रिक्वेन्सी, 1K साठी त्याची काय आहे, कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. आता बघा हे जे मी लिहिलं इथे, दिस इज फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज लूप, कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉट, क्लोज लूप. आणि ही जी कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे ती कोणाची आहे, ओपन लूपची. मी सांगितलं बाळांनो 2 गेन असतात, पहिली गेन एक ओपन लूप गेन आणि दुसरी कुठली, क्लोज लूप गेन. ओपन लूप गेनची व्हॅल्यू आयडियली इन्फायनाइट असते, पण प्रॅक्टिकली इट इज 10K, दॅट मीन्स व्हॉट, 10⁵. 10K म्हणजेच काय बाळांनो, तर 10⁵. हे लक्षात घ्या, इथं लिहितो बघा मी 10⁵. ही आपण आयडियल व्हॅल्यू बघितली होती ओपॅम्पची, सॉरी प्रॅक्टिकल व्हॅल्यू बघितली होती ओपन लूप गेनची. ओके, आयडियल व्हॅल्यू काय असते, इन्फायनाइट असते, पण प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय असते, 10⁵ असते. हे लक्षात घ्या. ओके, म्हणजेच 100K, 1 लाख. सो ही जी फ्रिक्वेन्सी आहे, ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतो, हे लक्षात घ्या, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट कधी असणार आहे, व्होल्टेज गेनची ज्यावेळी फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असेल. पण ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायला गेलो त्यावेळी प्रॅक्टिकली काय प्रूव्ह झालं, की व्होल्टेज गेन पण काय होते, डिक्रीज होते. व्हेनेवर वी कॅन इन्क्रीज देअर फ्रिक्वेन्सी, व्हॉट हॅपन, द व्होल्टेज गेन ऑफ दॅट ओपॅम्प स्टार्ट टू डिक्रीजिंग. ओके, सो बघा इथं 10 हर्ट्ज पासून त्या ओपन लूपची काय आहे, कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे ओपन लूप तिथून डिक्रीज व्हायला स्टार्ट झाला. सिमिलरली जर 1K ला जर आपण म्हणलो काय आहे, तर आपली कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे कुणाची, तर क्लोज लूपची. सो इथं जे मी लिहिलं आहे FCL, इट इज कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ व्हॉट, क्लोज लूप. इथं लिहितो बघा मी पुन्हा, कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज लूप ओपॅम्प. ओके, ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी कोणासाठी आहे, क्लोज लूप साठी आहे, ओपॅम्पच्या. आणि हे FOL म्हणजेच काय, तर कट ऑफ फ्रिक्वेन्सी, कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन लूप ओपॅम्प. ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी कशाची आहे, तर ओपन लूप ओपॅम्पची आहे, FOL.
ओके. आणि FCL काय आहे, कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज लूप ओपॅम्प. कारण मी सांगितलं की क्लोज लूप ओपॅम्पची जी गेन असते बाळू, ती प्रॅक्टिकली किती असते, 1K असते. 1K पेक्षा मॅक्सिमम नसते, हे लक्षात घ्या. ओके. आणि त्याची कट ऑफ फ्रिक्वेन्सी कुठं असते तर 1K ला. म्हणजे 1K नंतर, ओके, 1K म्हणजे 1 किलो हर्ट्ज फ्रिक्वेन्सी नंतर ती काय होते, ऑटोमॅटिकली गेन काय होते बघा, इथं रेड्यूस व्हायला स्टार्ट होते. सो दिस पॉइंट इंडिकेट्स द फ्रिक्वेन्सी 1 किलो हर्ट्ज, and from this 1 kilohertz the frequency start to decrease. आणि ते डिक्रीज कुठपर्यंत होते बाळांनो, अप टू 1 मेगाहर्ट्ज. आणि म्हणूनच त्या 1 मेगाहर्ट्जला आपल्याला जी गेन मिळते बाळांनो, ती किती मिळते, 1 मिळते. आणि म्हणूनच ह्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणलं जातं, युनिटी गेन फ्रिक्वेन्सी. युनिटी गेन फ्रिक्वेन्सी, हे लक्षात ठेवा. त्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणलं जातं, युनिटी गेन फ्रिक्वेन्सी. सो 1 मेगाहर्ट्ज in operation amplifier, that is unity gain frequency, because at that frequency, so whenever we can provide that kind of frequency, okay, then what happen, the gain should be 1. okay, operation amplifier ची gain त्यावेळी काय असते बाळांनो, 1 असते, हे लक्षात घ्या. सो हे प्रॅक्टिकली प्रूव्ह झाले की ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करत गेलो, त्यावेळी ओपन लूप असू दे किंवा क्लोज लूप ओपॅम्प असू दे, दोन्हीच्या ज्या व्होल्टेज गेन होत्या बाळांनो, त्या काय व्हायला लागल्या, ऑटोमॅटिकली डिक्रीज व्हायला लागल्या. ओके. फॉर ओपन लूप the practical gain is 100K, that means 10 raised to 5, or we can say 1 lakh. So at 10 hertz frequency, look at here, at 10 hertz frequency the frequency start to decreasing. ओके. ही फ्रिक्वेन्सी काय झाली बाळांनो, डिक्रीज व्हायला स्टार्ट झाली. आणि ही डिक्रीज होताना बघा, प्रत्येक वेळी, प्रत्येक डिकेडला ती डिक्रीज होते. प्रत्येक डिकेडला ती काय होते बाळांनो, डिक्रीज होते बाय 20 dB. कितीने डिक्रीज होते ती, बाय 20 dB ने ती काय होते, डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. सो गेन ऍक्च्युअली आपण डीबी मध्ये लिहितो. आता फॉर एक्झाम्पल हा 100K म्हणजेच काय आहे, तर 0 dB आपण कन्सिडर करूया. त्यानंतर 10K ही जी व्हॅल्यू आहे ती म्हणजेच काय आहे, -20 dB आहे. त्यानंतर 1K ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज -40 dB. देन 100 जी व्हॅल्यू आहे ती -60 dB आहे. आणि 10 ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, -100 dB आहे, सॉरी -80 dB आहे. आणि दिस वन इज -100 dB. सो प्रत्येक वेळी बघा गेन 20 ने डिके व्हायला. ओके, 20 dB ने काय होते, ती डिके होत आहे, हे लक्षात घ्या. सो गेन इज डिकेइंग बाय 20 dB फॉर एव्हरी डिकेड. प्रत्येक डिकेड मध्ये ती काय होते, 20 dB ने काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ओके, हे पण ऑब्झर्व झाले प्रॅक्टिकली. सो प्रॅक्टिकली दिस थिंग also observed the gain of that operation amplifier. So whenever we can increase their frequency, what happen, this gain is also decaying by the 20 dB. okay, so this is all about the frequency response. Look at here, frequency response मध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला. first thing, it is a graph which shows the relation between the frequency and voltage gain of op-amp. okay, second thing, याच्यामध्ये हे लिहायचंय तुम्हाला की ज्यावेळी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली प्रॅक्टिकली, त्यावेळी काय झालं, दी व्होल्टेज गेन ऑफ दॅट ओपॅम्प स्टार्ट टू डिक्रीजिंग. ओके. आणि हे प्रॅक्टिकली ऑब्झर्व झाले की ज्यावेळी आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करतो अक्रॉस दिस ओपॅम्प ऍज अ इनपुट, देन व्हॉट हॅपन ऍट द आउटपुट साइड, और द गेन ऑफ दॅट ऑपरेशन एम्प्लीफायर विल बी स्टार्ट टू डिक्रीजिंग फॉर ओपन लूप अँड एज वेल एज इट इज फॉर क्लोज लूप. रिमेंबर दॅट. ओके. आणि हे या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सच्या डायग्रामने हे प्रूव्ह केले. ही जी डायग्राम ड्रॉ केली बाळांनो, इट इज बिकॉज ऑफ व्हॉट, द प्रॅक्टिकल रिडिंग्स. ओके, ही जी डायग्राम फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सची ड्रॉ केली इथं, हा जो ग्राफ ड्रॉ केलाय, हे कशावरून ड्रॉ केलाय, तर जे काही प्रॅक्टिकल रिडिंग्स मिळाले त्याच्यावरून हा ग्राफ ड्रॉ केला, हे लक्षात घ्या. ओके. आणि त्यामध्ये काय ऑब्झर्व झालं की प्रॅक्टिकली जी गेन असते ओपॅम्पची, ऑपरेशन एम्प्लीफायरची, ती 10⁵ असते. So practical gain of operation amplifier is 10⁵. That means 100K, or we can say 1 lakh. And whenever we can start to increase the frequency after 10 hertz, look at here, after 10 hertz this frequency start to decreasing. Okay, after 10 hertz this voltage gain is start to decreasing. Okay, जशी frequency increase होईल तशी voltage gain काय होते, decrease होते. And that's why we can say at this point
This point is called as what? FOL. FOL means what? The open loop cutoff frequency. हे लक्षात घ्या किंवा cutoff frequency of open loop operation amplifier. FOL म्हणजे काय? Cutoff frequency of open loop operation amplifier. Okay? And for closed loop, look at here. Closed loop ची गेन किती असते? At max 1K. म्हणजे मॅन्युअली आपण 1K पर्यंत म्हणजे 1000 पर्यंत गेन ऍडजस्ट करू शकतो क्लोज लूप मध्ये. ओके, सो ही जी 1000 गेन आहे, तर ही गेन कंटिन्यू राहते कुठपर्यंत? अप टू 1 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी पर्यंत. 1 किलोहर्ट्ज पर्यंत ती कॉन्स्टंट आहे. पण ज्यावेळी 1 किलोहर्ट्ज पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी आपण देऊ, 10K असेल, 100K असेल किंवा 1 मेगाहर्ट्ज असेल, त्यावेळी व्होल्टेज गेन स्टार्ट टू डिक्रीजेस फॉर क्लोज लूप. ओके, सो हा जो ग्राफ आहे तो क्लोज लूप साठी आहे, हे लक्षात घ्या. क्लोज लूपची व्होल्टेज गेन कॉन्स्टंट असते अप टू 1K. ओके, 1 किलोहर्ट्ज पर्यंत फ्रिक्वेन्सीच्या, आणि त्यानंतर ती ऑटोमॅटिकली व्होल्टेज गेन काय होते? डिक्रीज व्हायला स्टार्ट होते. सो ह्या पॉइंटला आपण काय म्हणलं? FCL म्हणजेच काय? दी कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज लूप. ओके, कट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज लूप. अँड आफ्टर 1 किलोहर्ट्ज the voltage gain start to decreases as frequency increases up to 1 megahertz. So at the time of 1 megahertz, what happened there? The gain of this operation amplifier becomes unity, and that's why this 1 megahertz frequency is called as unity gain frequency. म्हणूनच ह्या 1 megahertz फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात भावांनो? युनिटी गेन फ्रिक्वेन्सी म्हणतात. कारण त्या फ्रिक्वेन्सीला क्लोज लूप असू दे किंवा ओपन लूप ओपॅम्प असू दे, त्याची गेन काय असते? व्होल्टेज गेन 1 असते. इज इट क्लिअर? दी व्होल्टेज गेन ऑफ दॅट ओपॅम्प इन एनी लूप इट इज 1 फॉर दिस फ्रिक्वेन्सी. विच फ्रिक्वेन्सी? 1 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी. And that's why this frequency is called as what? Unity gain frequency. Okay, is it clear to all of you? This is all about the frequency response. So look at here, the concept of virtual short and virtual ground. What is the question on this point? Explain the concept of virtual ground. Most of time this question is repeated for 3 marks. Okay, virtual ground explain करा, असा क्वेश्चन बऱ्याच वेळी बोर्ड एक्झामला विचारलेला आहे 3 मार्क्स साठी. ओके, सो आपण तो कन्सेप्ट बघणार आहोत, पण तो कन्सेप्ट अंडरस्टँड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला व्हर्च्युअल शॉर्ट माहित पाहिजे. सो आय कॅन राईट हिअर कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल शॉर्ट and virtual ground. Virtual short and virtual ground हे दोन्ही कन्सेप्ट बघणार आहोत आपण. तर पहिल्यांदा आपण बघूया की व्हर्च्युअल शॉर्ट म्हणजे काय. सो फर्स्ट थिंग वी डिस्कस हिअर व्हॉट इज मीन बाय व्हर्च्युअल शॉर्ट. आता व्हर्च्युअल शॉर्ट काय असतं बघा. वी नो दॅट दी ओपॅम्प has open loop gain infinite. Okay, as well as input impedance is also infinite. Open loop gain infinite असतेच भावनो ओपॅम्प ची, पण आयडियली सांगतोय मी, आणि त्याचा इनपुट इम्पेडन्स म्हणजे इनपुट रेजिस्टन्स जो आहे तो पण काय असतो? इन्फायनाइट असतो. सो लुक एट हिअर, मी तर डायग्राम ड्रॉ करतोय ऑपरेशन एम्प्लिफायरची, ज्याच्यामध्ये मी शो करतोय की इथं जो ओपन लूप गेन आहे तो इन्फायनाइट आहे, त्याचबरोबर त्याचा जो इनपुट इम्पेडन्स आहे ZI म्हणतो किंवा आपण RI म्हणतो, तो सुद्धा काय आहे? तर इन्फायनाइट आहे. तर बघा इथं काय होतं ऍक्च्युअली. सो इथून आपण डिफरन्शियल इनपुट VD प्रोव्हाइड करतो. ओके, डिफरन्शियल इनपुट, आता हा निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल, V2 आणि हा V1 आहे, म्हणजेच काय? हे डिफरन्शियल व्होल्टेज आपण इथून प्रोव्हाइड करतो. VD इज इनपुट व्होल्टेज म्हणा किंवा डिफरन्शियल, दोन्ही ऍट अ टाइम मी प्रोव्हाइड केले. आता बघा, ज्यावेळी इथं मी इनिशियल व्होल्टेज काही प्रोव्हाइड करतोय फॉर ओपन लूप गेन, ओके, किंवा एखादा करंट मी प्रोव्हाइड करतोय, स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, तर इथं जो इम्पेडन्स आहे बाळांनो तो काय आहे? इन्फायनाइट आहे. व्हॉट आय सेड, इम्पेडन्स इज इन्फायनाइट. पण इनिशियली काय होईल सांगा मला? इनिशियली जर हा इम्पेडन्स इन्फायनाइट असेल, so here I can write here ZI or RI is infinite.
ओके, कारण हा ओपॅम्पची कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणूया आपण, की ज्याच्यामध्ये त्याचा इनपुट इम्पेडन्स जो असतो तो काय असतो, इन्फायनाइट असतो. आता मला सांगा, जर इनपुट इम्पेडन्स इन्फायनाइट असेल तर त्यातून करंट किती पास होईल रे बाळांनो? करंट पास होईल का? बिकॉज देर इज अ मॅक्सिमम अपोजिशन ऑफ द करंट. हे लक्षात घ्या, त्याचा रेझिस्टन्स इन्फायनाइट आहे. ओके, म्हणजे करंटला काय असणार आहे, मॅक्सिमम अपोजिशन असणार आहे. म्हणजे ह्याच्यातून जो काही करंट फ्लो होतोय तो जो करंट आहे त्याला काय होणार आहे, इथं अपोजिशन होणार आहे. का? कारण दी गेन दी इम्पेडन्स इज इन्फायनाइट, किंवा त्याचा इनपुट रेजिस्टन्स जो आहे तो काय आहे, इन्फायनाइट आहे. सो दॅट्स वाय देर इज अ मॅक्सिमम अपोजिशन फॉर करंट, and therefore we can say, look at here, I is equals to what, 0. ओके, यातून जो फ्लो होणारा करंट आहे बाळांनो तो काय असतो, 0 असतो. आता हा करंट जर 0 असेल, नीट लक्ष द्या, करंट जर 0 असेल तर ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे, या इम्पेडन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे. ऍज पर ओहम्स लॉ जरी आपण म्हटलं V इज इक्वल्स टू IR असतं, तर बघा ह्याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे I0 आहे. Why I is equals to 0? Because this impedance is infinite. That means there is a maximum opposition for the current. And ideally we can consider, if this impedance is infinite, that means this current will be 0 flowing through that impedance. Okay, म्हणजे जे काही आपण डिफरन्शियल व्होल्टेज इथे अप्लाय केले, त्या डिफरन्शियल व्होल्टेज साठी करंट काय असणार आहे बाळांनो, 0च असणार आहे. कारण इथे जो इम्पेडन्स आहे, जो रेझिस्टन्स आहे तो काय आहे, इंटरनल इन्फायनाइट आहे. आणि त्यामुळे या करंटची व्हॅल्यू 0 आहे. आणि जर या करंटची व्हॅल्यू 0 असेल तर ह्याच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप असणार आहे तो पण काय असणार आहे, 0 असणार आहे. बिकॉज इट इज सिम्पली V इज इक्वल टू व्हॉट, I इंटू R. एक्झॅक्टली प्रतीक्षा. सो V इज इक्वल टू ऑल्सो 0. दॅट मीन्स इट इज शॉर्ट सर्किट. व्होल्टेज 0 आहे बाळांनो. व्होल्टेज 0 कधी असतं, ज्यावेळी शॉर्ट सर्किट असतं त्यावेळी. ज्यावेळी ओपन स्विच असतो त्यावेळी व्होल्टेज मॅक्सिमम असतं. मी याच्या आधी पण सांगितले बाळांनो. ओके, आणि म्हणूनच व्हर्च्युअली जर I इज इक्वल टू 0 असेल, सो ऍज पर ओहम्स लॉ वी कॅन से, ओके, ऍज पर ओहम्स लॉ वी कॅन से V इज इक्वल टू ऑल्सो व्हॉट, 0. V पण काय येईल, 0 येईल. आणि V 0 आहे, याचाच अर्थ काय, त्याच्यामध्ये व्हर्च्युअली शॉर्ट कनेक्शन आहे. सो ही जी मी डॉटेड लाईन इथं ड्रॉ केली आहे, दॅट इज कॉल्ड व्हर्च्युअल शॉर्ट. त्यांच्यामध्ये इंटरनली शॉर्ट कनेक्शन आहे आणि त्यामुळेच ते दोन्ही इनपुट्स एकमेकाशी काय आहेत, शॉर्ट आहेत. म्हणजेच कुठले इनपुट, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग, हे दोन्ही इनपुट काय असतात, व्हर्च्युअली काय असतात, शॉर्ट असतात. का शॉर्ट असतात त्याच्या मागचं रिझन दिलं मी, हे लक्षात ठेवा बाळांनो, हे खूप महत्वाचं आहे. वाय दिस टू इनपुट्स आर आयडियली व्हर्च्युअली शॉर्ट. सो रिझन इज द इनपुट इम्पेडन्स इज इन्फायनाइट and that's why the current flowing through that input impedance is 0, and therefore the voltage drop across that input impedance is also 0. And when we can say the voltage drop is 0, that means it behave like as a short circuit. ओके, ते काय म्हणून बिहेव होतं, शॉर्ट सर्किट म्हणून बिहेव होतं. लक्षात घ्या. आणि म्हणूनच ह्याला आपण काय म्हणतो, तर व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट म्हणतो. सो दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड व्हॉट, व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट ऑफ आयडियल ओपॅम्प. ओके, आयडियल ओपॅम्पचा हा काय आहे, व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द प्रॅक्टिकल ओपॅम्प, रिमेंबर दॅट. आय एम टॉकिंग अबाउट द आयडियल ओपॅम्प. and in ideal op-amp we can consider the input impedance or resistance of that op-amp is infinite, and that's why we can say there is a no flow of current. That means current should be equals to 0, and when current should be equals to 0, that means voltage is also 0 as per Ohm's law. किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीने आपण हे डिफाइन करू शकतो. Look at here, we know the आउटपुट इक्वेशन VO इज इक्वल्स टू व्हॉट, तर AV इंटू VIN हे आपल्याला माहिती आहे. आता इथं VIN म्हणजे काय घेणार आपण, VD घेणार, डिफरन्शियल व्होल्टेज. आता हे डिफरन्शियल व्होल्टेज VD म्हणजेच काय असणार आहे बघा, ऍज पर दिस इक्वेशन वी कॅन से VD इज इक्वल्स टू, हे इक्वेशन मी रिअरेंज करतो, VO अपॉन AV. आता VO अपॉन इन्फायनाइट
व्हीओ अपॉन इन्फायनाइट ही व्हॅल्यू काय असणार आहे बाळांनो? इट इज इन्फायनाइट असेल किंवा इट इज क्लोजर टू वॉट 0. प्रॅक्टिकली आपण ही व्हॅल्यू काय घेतो? इन्फायनाइट म्हणजेच काय? प्रॅक्टिकली याची व्हॅल्यू काय असते? इट इज 10⁵. सो व्हीओ अपॉन 10⁵. सो इट इज क्लोजर टू वॉट? अ 0 व्हॅल्यू. लक्षात घ्या 0 पॉईंट समथिंग त्याची व्हॅल्यू येईल, कारण आउटपुट व्होल्टेज एवढं जास्त नसणारच आहे. ओके, जे काय आउटपुट व्होल्टेज असेल ते आउटपुट व्होल्टेज जर आपण कमी कन्सिडर केलं आयडियली, तर 10⁵ जर आपण त्याला डिवाइड केलं प्रॅक्टिकली, तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? इन टर्म्स ऑफ 0 पॉईंटच असणार आहे, हे लक्षात घ्या. सो दॅट मीन्स दिस व्हीडी डिफरन्शियल व्होल्टेज इज इक्वल टू वॉट? 0. हे जे आपण इथे डिफरन्शियल व्होल्टेज घेतले ते काय घेतले? 0 घेतले. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये काय आहे? व्हर्च्युअल शॉर्ट आहे. मी हे आणखी एका पद्धतीने सांगितलं. सो आपण असं सुद्धा एक्सप्लेन करू शकतो, दी डिफरन्शियल आउटपुट व्होल्टेज ऑफ दॅट ओपन लूप amplifier is equals to what? AV into VD. VD means what? This differential input voltage. Okay, VD म्हणजे काय आहे? डिफरन्शियल इनपुट व्होल्टेज आहे. त्यानंतर AV काय आहे? व्होल्टेज गेन, अँड दॅट इज आयडियली इन्फायनाइट. सो इथं मी इन्फायनाइट लिहिलं. ओके, हे इक्वेशन रिअरेंज केलं VD साठी. सो VD इज इक्वल्स टू काय केलं? VO अपॉन AV केलं. ओके, इज इक्वल्स टू VO अपॉन इन्फायनाइट. म्हणजेच काय? प्रॅक्टिकली इट इज VO अपॉन 10⁵. and when we can consider the VO is less, ओके, VO 100 असेल, 1000 असेल, त्यावेळी ज्यावेळी आपण 10⁵ ने त्याला डिवाइड करू, ऑब्विसली ती व्हॅल्यू 0.00 समथिंग असणार आहे. दॅट मीन्स इट इज क्लोजर टू वॉट? 0 प्रॅक्टिकली ऑल्सो. ओके, ती काय असणार आहे? 0 ला क्लोजर असणार आहे. म्हणजेच डिफरन्शियल व्होल्टेज काय आलं बाळांनो? 0 आलं. ओके, डिफरन्शियल व्होल्टेज 0 आलं म्हणजेच या दोन्ही इनपुट काय आले? 0 आले. इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग हे दोन्ही इनपुट्स काय झाले? 0 झाले. म्हणजेच त्यांचा पोटेन्शियल ड्रॉप जो आहे तो काय झाला? 0 झाला. हे लक्षात घ्या. त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे VD 0, दॅट मीन्स व्होल्टेज ड्रॉप इज ऑल्सो व्हॉट? 0. कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी पॅरलल ब्रँचेस असतात त्यावेळी व्होल्टेजेस काय असतात? सेम असतात. सो इथला जो व्होल्टेज ड्रॉप असणार आहे तोच तुमचं इनपुटचं व्होल्टेज डिफरन्शियल व्होल्टेज असणार आहे, हे लक्षात घ्या. आता जर डिफरन्शियल व्होल्टेज 0 असेल तर हा व्होल्टेज ड्रॉप पण काय असणार आहे? 0 असणार. मगाशी मी ओम्स लॉ मध्ये सांगितलं, ओम्स लॉ मध्ये तुम्हाला डायरेक्टली हा व्होल्टेज ड्रॉप काय मिळाला? 0 मिळाला. म्हणजे डिफरन्शियल व्होल्टेज काय असणार आहे? 0 असणार. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? अँड दॅट्स वाय वी कॅन से दॅट दी आयडियली दिस ऑपरेशन एम्प्लिफायर इज व्हर्च्युअली शॉर्ट. व्होल्टेज ड्रॉप 0 येतो म्हणजेच तो व्हर्च्युअली शॉर्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्या इम्पेडन्सचा व्होल्टेज ड्रॉप 0 येतो म्हणजेच ते दोन्ही इनपुट व्हर्च्युअली काय आहे? शॉर्ट आहे. दोन्ही इनपुट म्हणजे कुठले? इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? दी व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट. व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट का आला? काय आहे? तर हे दोन्ही इनपुट काय असतात? व्हर्च्युअली शॉर्ट असतात. म्हणजे इन्व्हर्टिंग टर्मिनलचं जे काही इनपुट आहे ते इक्वल्स टू काय असतं? नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं इनपुट असतं. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू? वाय आयडियली इट इज कॉल्ड व्हर्च्युअल शॉर्ट? सिम्पली काय लक्षात ठेवायचं आहे? इम्पेडन्स इन्फायनाइट आहे आणि त्यामुळे त्यातून फ्लो होणारा करंट 0 असणार आहे. आणि करंट 0 असल्यामुळं त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप पण काय असेल? 0 असेल ऍज पर ओम्स लॉ. आणि व्होल्टेज ड्रॉप 0 आहे ह्याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आहे? शॉर्ट सर्किट आहे. म्हणजे इट्स बिहेव लाईक अ सिम्पल वायर. सो इथं जो डॉटेड पार्ट दाखवलाय मी इथं, दॅट इज कॉल्ड व्हर्च्युअली शॉर्ट. म्हणजे हे दोन्ही इनपुट व्हर्च्युअली शॉर्ट आहेत इंटरनली. ओके, ते पण कसे? आयडियली. हे लक्षात घ्या, हे व्हर्च्युअली शॉर्ट असतात आणि हे व्हर्च्युअली शॉर्ट आहेत म्हणून जे काय तुमचं इथे इनपुट असणार आहे तेच इकडे इनपुट असणार आहे, किंवा इथे इनपुट दिलं तर इथं इनपुट तेच असणार. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? ओके, नाव नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज व्हर्च्युअल ग्राउंड. आता व्हर्च्युअल ग्राउंड म्हणजे काय बघा बाळू, व्हर्च्युअल शॉर्ट विचारलेलं नाहीये, पण व्हर्च्युअल शॉर्ट आपण व्हर्च्युअल ग्राउंड साठी युज करतो, हे लक्षात घ्या. व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट आपण व्हर्च्युअल ग्राउंड साठी युज करतो आणि मोस्ट ऑफ टाइम्स एक्झामला व्हर्च्युअल ग्राउंडच विचारलेला आहे, व्हर्च्युअल शॉर्ट विचारलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. नाउ व्हॉट इज मीन बाय व्हर्च्युअल ग्राउंड? आता मी सांगितलं की व्हर्च्युअल शॉर्ट म्हणजे काय, दोन्ही टर्मिनल एकमेकाशी शॉर्ट असतात व्हर्च्युअली. ओके, म्हणजे जो काय V2 असेल तोच काय असणार आहे, V1 असणार आहे, हे लक्षात घ्या. जो काय V2 असेल तोच काय असणार आहे, V1 असणार आहे. आता इथं मी डिफरन्शियल व्होल्टेज लिहित नाही,
इथं मी सिम्पली V1 आणि V2 लिहिलंय आणि हे व्हर्च्युअली शॉर्ट आहेतच. आता बघा, because of this ideal op amp is virtual short, so I can write here the ideal op amp is virtually short. The ideal op amp is virtually short. आता ideal op amp virtually short आहे, that's why तिथं short connection आहे between the inverting and non-inverting terminal. So there is a short connection between or virtual short connection between what? Inverting and non-inverting terminal. जे इथं मी डॉटेड पार्ट मध्ये दाखवले बघा. तर हे काय आहे? व्हर्च्युअल शॉर्ट कनेक्शन आहे. कशामध्ये? इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. हा इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि हा जो आहे तो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे ओप एम्पचा. तर याच्यामध्ये व्हर्च्युअल शॉर्ट कनेक्शन आहे. सो लुक इट हियर, बिकॉज ऑफ दिस व्हर्च्युअल शॉर्ट कनेक्शन, व्हेन जर मी आता हा एक ग्राउंड केला, सो व्हेन V1 इज ग्राउंडेड, म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जर ग्राउंड असेल तर ऑटोमॅटिकली व्हॉट आय सेड, ऑटोमॅटिकली दिस V2 इज ग्राउंडेड. काय म्हणलं मी? हा V2 सुद्धा काय होतं बाळांनो? ग्राउंड होतं. म्हणजे याचं पोटेन्शियल पण काय होतं? ग्राउंड होतं. जर मी हा V1 ग्राउंड केला, बिकॉज ऑफ दिस व्हर्च्युअल शॉर्ट, दिस V2 इज बिकम ऑल्सो ग्राउंड. म्हणजे ह्याची पण व्हॅल्यू काय होते? 0 होते. जेवढी व्हॅल्यू मी इथं प्रोव्हाइड केली आहे, आता इथं मी ग्राउंड केला म्हणजे हा पण काय होतो? इनिशियली तो ग्राउंड होतो. हे लक्षात घ्या, ऍज पर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. ओके, अँड व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट. आता मी जर ह्या दोन्ही टर्मिनल, मी मगाशी सांगितलं की हे दोन्ही टर्मिनल इंटरनली काय असतात? व्हर्च्युअली शॉर्ट असतात. म्हणजे जो काय तुम्ही इन्व्हर्टिंगला इनपुट देणार आहे तेच तुमचं नॉन इन्व्हर्टिंगचं इनपुट असणार आहे, आणि जर नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट दिला तेच तुमचं इन्व्हर्टिंगचं इनपुट असणार आहे. ओके, किंवा तुम्हाला सेमच इनपुट इथं इन्व्हर्टिंगला मिळेल जे तुम्ही नॉन इन्व्हर्टिंगला प्रोव्हाइड केलं. आता मी इथं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला ग्राउंड प्रोव्हाइड केलं तर ऑटोमॅटिकली इथे हा जो V2 आहे तो पण काय होतो? ग्राउंड होतो. मी इथं डॉटेड पॉइंट मध्ये दाखवतो बघा, हा V2 पण काय होतो त्यावेळी? ग्राउंड होतो. हे लक्षात घ्या. दिस V2 इज ऑल्सो बिकम grounded and that is called the virtual ground. That is called the virtual ground. So potential drop across V1, when we can say 0, V1 is equals to 0, that means V2 also becomes 0. V2 पण काय होतो त्यावेळी? 0 होतो. हे लक्षात घ्या. So in that we can define this virtual ground. Look at here, आपण हे कसं डिफाइन करतो? So when or if we can say, if the non-inverting terminal is grounded. ओके, आपण ते नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय केलं? ग्राउंडेड केलं. cause of or because of virtual short between इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. ओके, कशामध्ये आहे तो व्हर्च्युअल शॉर्ट? बिटवीन इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. दी इन्व्हर्टिंग टर्मिनल बिकम्स, look at here, if non-inverting terminal is grounded because of the virtual short between inverting and non-inverting terminals, the inverting terminal also become grounded. वाइस वर्सा. इथं मी वाइस वर्सा लिहितो. आता वाइस वर्सा का लिहिलं मी? हे उलट सुद्धा होतं. म्हणजे जर तुम्ही इन्व्हर्टिंग टर्मिनल ग्राउंड केला तर ऑटोमॅटिकली नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय होतं? ग्राउंडेड होतं. त्या कन्सेप्टलाच आपण काय म्हणतो? व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. आणि हा कन्सेप्ट बाळांनो बऱ्याच वेळी तुमच्या एक्झामला विचारलेला आहे. ओके, आणि एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी लिहायच्या आहेत. पहिली गोष्ट, दी आयडियल ऑप एम्प इज व्हर्च्युअली शॉर्ट. व्हर्च्युअली शॉर्ट का आहे ते मी मगाशी सांगितलं. त्याचा इम्पेडन्स काय असतो? इन्फायनाइट असतो. आणि इम्पेडन्स इन्फायनाइट असल्यामुळे त्यातला करंट 0 असतो. आणि करंट 0 असल्यामुळे ऑब्व्हियसली त्याचा अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काय होतो? 0 होतो. म्हणजेच त्या दोघांमध्ये व्हर्च्युअल काय असतं? शॉर्ट कनेक्शन असतं. सो दिस टू टर्मिनल्स आर शॉर्टेड विथ इच अदर व्हर्च्युअली. ओके, आणि व्हर्च्युअल ग्राउंड म्हणजे काय मी सांगितलं आता?
जर एखादा टर्मिनल तुम्ही ग्राउंड केला तर दुसरं टर्मिनल ऑटोमॅटिकली काय होतं, ग्राउंड होतं, बिकॉज ऑफ दिस व्हर्च्युअल शॉर्ट. त्या व्हर्च्युअल शॉर्ट मुळे एक टर्मिनल जर ग्राउंड केला बाण तर दुसरं टर्मिनल ऑटोमॅटिकली काय होतं, ग्राउंडेड होतं. हे लक्षात घ्या. ओके, सो व्हेन the one terminal is ground, the another terminal is automatically grounded because of the virtual short, and this concept is called the what, virtual ground concept. ओके, या कन्सेप्टला काय म्हणतात, व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट म्हणतात. म्हणून आपण हे डिफाईन कसं करतो बघा, इफ द नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज ग्राउंडेड बिकॉज ऑफ द व्हर्च्युअल शॉर्ट बिटवीन द इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्स, द इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑल्सो बिकम ग्राउंडेड. तर इन्व्हर्टिंग टर्मिनल पण काय होतं बाळांनो, ग्राउंडेड होतं. ओके, म्हणजे ते पोटेन्शियली काय होतं, झिरो होतं. जर तुम्ही V1 ला पोटेन्शियल 0 अप्लाय केला तर V2 ऑटोमॅटिकली पोटेन्शियल काय होतो, 0 होतो. बघा इथं V1 ला मी 0 अप्लाय केलंय तर V2 सुद्धा ऑटोमॅटिकली काय होतो, 0 होतो. इनिशियली असतं हे सगळं, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर इथं तुम्ही वाईस वर्सा का लिहिलंय मी, हे तुम्ही उलट सुद्धा लिहू शकता. म्हणजेच इथं जर तुम्ही इन्व्हर्टिंगला जर ग्राउंड प्रोव्हाइड केला, इन्व्हर्टिंगला जर ऍट द स्टार्ट ग्राउंड प्रोव्हाइड केलं तर ऑटोमॅटिकली बिकॉज ऑफ व्हर्च्युअल शॉर्ट कन्सेप्ट व्हॉट हॅपन, दी नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑल्सो बिकम ग्राउंड. सो लिहिताना इथं काय लिहिणार, सेम, फक्त इन्व्हर्टिंगच्या जागी नॉन इन्व्हर्टिंग लिहायचं आणि नॉन इन्व्हर्टिंगच्या जागी काय लिहायचं, इन्व्हर्टिंग लिहायचं. आता बघा, इफ इतर नॉन इन्व्हर्टिंग आहे त्याच्याऐवजी मी काय लिहिणार, इन्व्हर्टिंग. सो इफ इन्व्हर्टिंग टर्मिनल इज grounded because of virtual short between the inverting and non-inverting terminals, the non-inverting, आता इथं inverting च्या जागी मी काय लिहिणार, non-inverting terminal also become grounded, and that is called the virtual ground concept. Okay, it is clear? Okay, सगळ्यांना समजलंय? Okay, now next question विचारतात, the applications of, हा झाला concept, याच्यावर तर क्वेश्चन मी सांगितला, एक्सप्लेन दी व्हर्च्युअल ग्राउंड. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट दी ऍप्लिकेशन्स, लिनियर ऍप्लिकेशन्स अँड नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशन ऍम्प्लिफायर. काय क्वेश्चन असतो, तर एक्सप्लेन करा किंवा स्टेट दॅट दी लिनियर ऍप्लिकेशन्स अँड नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशन ऍम्प्लिफायर. ओके, किंवा कधी कधी क्वेश्चन असतो, स्टेट दी ऍप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशन ऍम्प्लिफायर. तर मी आता इथं लिनियर आणि नॉन लिनियर ह्या दोन्हीच्या फॉर्म मध्ये सांगतो. म्हणजे जरी क्वेश्चन विचारला की लिनियर ऍप्लिकेशन्स लिहा किंवा नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स लिहा, तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. 2 मार्काला सब क्वेश्चन असतो एखाद्या क्वेश्चन मध्ये, 4 मार्कच्या किंवा 3 मार्कच्या, किंवा कधी कधी 3 मार्काला हा क्वेश्चन विचारतात, स्टेट दी लिनियर अँड नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स ऑफ व्हॉट, ऑपरेशन ऍम्प्लिफायर. सो इथं मी ऑपरेशन ऍम्प्लिफायरचे ऍप्लिकेशन सांगतो. आता बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशन ऍम्प्लिफायर, op-amp applications. तर याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते लिनियर ऍप्लिकेशन आहे. तो इथे मी चार्ट ड्रॉ करतोय, इथं लिनियर ऍप्लिकेशन्स आहे. So it is divided, operation amplifier divided into 2 applications, we can say. याचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते 2 ऍप्लिकेशन मध्ये डिवाइड होतात. एक लिनियर ऍप्लिकेशन आणि सेकंड नॉन लिनियर ऍप्लिकेशन. आता याला लिनियर का म्हणायचं, कारण ही जी ऍप्लिकेशन्स आहेत इट इज रिलेटेड टू व्हॉट, क्लोज लूप. ओके, म्हणजे हे फीडबॅकशी रिलेटेड ऍप्लिकेशन्स आहेत म्हणून याला लिनियर म्हणतात. आणि नॉन लिनियर म्हणजेच काय, इट इज रिलेटेड टू ओपन लूप. जो ओपन लूप ऑपरेशन ऍम्प्लिफायर आहे त्याच्याशी रिलेटेड हे ऍप्लिकेशन्स आहेत म्हणून याला नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. लिनियर मीन्स व्हॉट, इट इज रिलेटेड टू क्लोज लूप ऑपरेशन ऍम्प्लिफायर, अँड नॉन लिनियर मीन्स व्हॉट, इट इज रिलेटेड टू ओपन लूप ऑपरेशन ऍम्प्लिफायर. दोन्ही जे ऍप्लिकेशन्स आहेत, ओपन लूप साठी पण काही ऍप्लिकेशन्स आहेत आणि क्लोज लूप साठी पण काही ऍप्लिकेशन्स आहेत. तर ते दोन्ही लिहितोय मी इथं बघा. फॉर फर्स्ट लिनियर ऍप्लिकेशन, सो फर्स्ट ऍप्लिकेशन इज देअर इन लिनियर इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. ओके, इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर असतो, हे एक त्याचं पहिलं ऍप्लिकेशन आहे. त्यानंतर नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर,
नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. त्यानंतर थर्ड ऍप्लिकेशन ऍडर सबस्ट्रॅक्टर, ऍडर अँड सबट्रॅक्टर ऑफ ऑप एम्प. त्यानंतर फोर्थ ऍप्लिकेशन आहे युनिटी बफर ऍम्प्लिफायर और युनिटी गेन ऍम्प्लिफायर असतो. ओके, इथं मी लिहितो युनिटी गेन ऍम्प्लिफायर. हे सगळे लिनियर ऍप्लिकेशन आहेत बाळांनो. त्यानंतर पुढचा ऍप्लिकेशन आहे इंटिग्रेटर अँड डिफरन्शिएटर. इंटिग्रेटर अँड डिफरन्शिएटर. इंटिग्रेटर अँड डिफरन्शिएटर. त्यानंतर पुढचा ऍप्लिकेशन आहे V to I और I to V और म्हणा किंवा अँड म्हणा I to V. म्हणजे V to I म्हणजे काय, व्होल्टेज टू करंट, व्होल्टेज टू करंट और करंट टू व्होल्टेज कन्वर्टर. ओके, करंट टू व्होल्टेज कन्वर्टर. सो V to I to V कन्वर्टर. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन ऍम्प्लिफायर. Instrumentation amplifier. So these are the applications of, or we can say this is the linear applications of operation amplifier. Now non-linear applications कुठले कुठले, तर पहिला आहे कंपॅरेटर. सेकंड स्मिथ ट्रिगर. त्यानंतर याच्यामध्ये प्रिसिजन रेक्टिफायर्स पण येतात. प्रिसिजन रेक्टिफायर्स, मल्टी व्हायब्रेटर्स, So these are the non-linear applications of operation amplifier. So मी इथं लिनियर आणि नॉन लिनियर सांगितले. याच्यामध्ये आणखी एक आहे लॉग अँटीलॉग. ऍम्प्लिफायर म्हणजे लॉगॅरिथमिक ऍम्प्लिफायर सुद्धा असतात. ओके, लॉग अँटीलॉग ऍम्प्लिफायर. सो दीज आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ व्हॉट, दी ऑपरेशन ऍम्प्लिफायर. सो ज्यावेळी क्वेश्चन विचारतील स्टेट दी ऑपरेशन ऍम्प्लिफायर ऍप्लिकेशन्स, तर तुम्हाला हे ऍप्लिकेशन द्यायचे. एकदा असा एक क्वेश्चन विचारला होता की स्टेट लिनियर ऍप्लिकेशन्स अँड नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स ऑफ ऑपरेशन ऍम्प्लिफायर. तो त्यामुळे मी डिस्टिंग्विश करून इथं दाखवलंय की लिनियर ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत. तर पहिला आहे इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. सो दिस इज अंडर लिनियर. मी लिनियर म्हणजे काय सांगितलं, लिनियर म्हणजे काय असतं बाळांनो, लिनियर मीन्स इट इज रिलेटेड टू व्हॉट, क्लोज लूप ऑपरेशन ऍम्प्लिफायर. हे लक्षात घ्या, क्लोज लूप ऑपरेशन ऍम्प्लिफायरच्या रिलेटेड जे ऍप्लिकेशन्स असतात त्याला आपण लिनियर ऍप्लिकेशन्स म्हणतो. आणि नॉन लिनियर म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू व्हॉट, ओपन लूप ऑपरेशन ऍम्प्लिफायर. सो हे जे ऍप्लिकेशन्स आहेत इट इज रिलेटेड टू ओपन लूप ऑपरेशन ऍम्प्लिफायर अँड दॅट्स व्हाय इट्स नेम इज नॉन लिनियर ऍप्लिकेशन. सो इन लिनियर ऍप्लिकेशन देयर इज अ इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर, ऍडर अँड सबस्ट्रॅक्टर. ऍडर आणि सबस्ट्रॅक्टर हे वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या. ऍडर अँड सबस्ट्रॅक्टर, युनिटी गेन ऍम्प्लिफायर, इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर, V to I to V कन्वर्टर. ओके, आणि इन्स्ट्रुमेंटेशन ऍम्प्लिफायर. And in non-linear application there is a comparator, Smith trigger, precision rectifier, multi vibrators आणि log anti-log amplifiers. आता याच्यामध्ये हे सगळे झाले लिनियर आणि नॉन लिनियर ऍप्लिकेशन. आणि तुमच्या सिलेबसला आपण काय काय स्टडी करणार आहोत बघा, कंपॅरेटर्स, स्मिथ ट्रिगर आणि मल्टी व्हायब्रेटर्स हे आपण तुमच्या सिलेबसला स्टडी करणार आहोत नॉन लिनियर मध्ये. आणि लिनियर मध्ये इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग, ऍडर सबस्ट्रॅक्टर, युनिटी गेन, इंटिग्रेटर अँड डिफरन्शिएटर हे ऍप्लिकेशन्स आपण तुमच्या सिलेबस मध्ये स्टडी करणार आहोत फॉर लिनियर अँड फॉर नॉन लिनियर. सो बाळांनो हे आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघणार आहोत. सो हे जे नॉन लिनियर ऍप्लिकेशन्स आहेत ते चॅप्टर नंबर 6 मध्ये आहेत. ओके, चॅप्टर नंबर 6 आहे इंटिग्रेटेड सर्किट, स्टडी ऑफ आयसीज, हा त्या टॉपिकचं नाव आहे. तर त्यामध्ये आपण कंपॅरेटर, स्मिथ ट्रिगर, ओके, आणि मल्टी व्हायब्रेटर्स त्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. आणि हे जे लिनियर ऍप्लिकेशन्स आहेत, इन्व्हर्टिंग, नॉन इन्व्हर्टिंग, ऍडर सबस्ट्रॅक्टर, युनिटी गेन ऍम्प्लिफायर,
इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर ते आपण ह्याच टॉपिक मध्ये बघणार आहोत, चॅप्टर नंबर 4 मध्ये. सो इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू.